कल्याण मुरबाड मार्गावर असलेल्या रायते पुलावर सोमवारी एक अपघात झाला। या अपघातामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला। एका विधवा महिलेने आपली 3 मुलं या अपघातामध्ये गमावली, तर एक शेतकरी आपल्या महिलेसाठी औषध आणायला गेला होता, तो सुद्धा या अपघातामध्ये बळी पडलाय। इतकंच नव्हे तर एक महसूल सहाय्यक अधिकारी सुद्धा या अपघातामध्ये दगावलेले आहेत। जर आपण पाहिलं तर इथे सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक ही याच गोष्टीसाठी कारणीभूत ठरलेली आहे। इथे असलेले वाहन चालक हे अवैध, जेथे 6 जागांची 6 आसनांची क्षमता आहे, 6 प्रवासी जिथे बसू शकतात, तिथे 11 ते 12 प्रवासी या खाजगी वाहनामध्ये बसवले जातात आणि अधिकाधिक प्रवासी भाडं मिळावं यासाठी प्रचंड वेगाने इथे वाहन चालन केलं जातं आणि त्यामुळे अशा वाहन चालकांवर कारवाई करणं हे आता सरकारसमोर आणि प्रशासनासमोरचं काम आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतचे कडक आदेश बजावलेले आहेत, पण मंत्री असो किंवा पोलीस अधिकारी असो, या कुणाच्याही आदेशाला न जुमानणारी ही इथली वाहन चालकांची लॉबी आणखी किती जणांचे बळी आपले खिसे भरण्यासाठी घेणार आहे असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। भ्रष्ट अधिकारी, त्यांना मदत करणारं प्रशासन आणि इथे माजलेले मुजोर वाहन चालक याच्यामुळे निष्पाप नागरिकांचे सोमवारी 11 बळी गेले। आणखी किती बळींची गरज या ठिकाणी प्रशासनाला आणि सरकारला आहे असा संतप्त सवाल ग्रामीण भागातील हे नागरिक विचारतायत। याचं कारण असं आहे, जर या अवैध वाहतुकीचा आधार घेतला नाही तर सरकारची परिवहन व्यवस्था ही इथे खुजी आणि निष्काम असल्याचं बघायला मिळतंय आणि अनुभवायला मिळतंय। त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे आणि त्यामुळेच हे जे सोमवारी गेलेले 11 बळी हे व्यवस्थेने घेतलेले बळी आहेत अशा पद्धतीची टीका इथल्या स्थानिक नागरिकांकडून केली जाते।